नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे दिनांक 22 जानेवारी 2026. तर महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीमधील आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे गडचिरोली. आवक आली होती 110 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,870 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,950 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती नांदेड. आवक आली होती 250 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती बेलापूर. आवक आली होती 40 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला 8,150 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती परभणी. आवक आली होती 440 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,810 रुपये. जास्तीत जास्त दर मिळाला आहे 8,120 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. नंतर आहे बाजार समिती कोपरना. आवक आली होती 510 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती मंगरुळपीर. आवक आली होती 70 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,880 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,120 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,980 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती श्रीरामपूर. आवक आली होती 40 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. तर हे होते दिनांक 21 जानेवारी 2026 रोजीचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील कापूस बाजारभाव. अशा दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याला भेटूया दुपारच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.